ऑफिसमध्ये गुढीपाडवा करायचा आहे, पण गुढीच नाहीये. थांबा, थांबा, थांबा. हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मी तुम्हाला फक्त 10 मिनिटात ऑफिससाठी गुढी कशी बनवायची हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. यासाठी साहित्य लागणार आहे चार्ट पेपर्स. हे माझ्याकडे एक छोटीशी काठी होती ती आहे. नंतर आपल्याकडे हळदी कुंकासाठी वाहण्यासाठी जे येतं ते आहे. छोटासा तांब्या आहे. पत्रिकेवरती लग्नाच्या पत्रिका येतात त्याच्यावरतीचा एक कलश आहे. फेविकॉल, देवासाठी आपण जे वस्त्र वापरतो ते घेणार आहे मी. नंतर रबर आणि धागा आणि कात्री. चला ह्या साहित्याने आपण बनवूया गुढी. सर्वप्रथम मी हे वस्त्र जे आपण देव ठेवायला खाली जे वापरतो ते वस्त्र घेते. त्याला छानपैकी आपण लहानपणी असे फोल्ड करायचो ना, तसे फोल्ड करून घेणार आहे. म्हणजे आपण पंखा बनवायला जसं वापरायचो शाळेत असताना तसे फोल्ड करत आहे. म्हणजे आपल्या गुढीच्या छान अशा निर्या येतील. या साडीच्या निर्या अशा बनतात. ठीक आहे. या निर्यांना आता आपण लावूया हा रबर. अशा छान या निर्या दिसायला हव्यात. आता या चार्ट पेपर पासून आपण फुलं बनवून घेऊया. झेंडूच्या फुलांसाठी म्हणून मी हा येलो आणि ऑरेंज असे 2 रंग घेतलेले आहेत. कात्रीने ही फुलं आपण अगदी छोटीशी कापून घेऊ. अशा प्रकारे आपण झेंडूची फुलं कापून घेतोय. मी 2 रंग घेतलेले ज्याने एकदम छान रिअलिस्टिक वाटेल. दोऱ्यावरती आपण झेंडूची माळ बनवून घेऊया. फेविकॉलच्या साहाय्याने माळ मी अशी चिकटवून घेते. नमस्कार, मी आर्किटेक्ट धनश्री, तुमची डिझायनर मैत्रीण. डे टू डे रुटीनच्या क्रिएटिव्ह टिप्स घेऊन येत असते आर्किटेक्ट धनश्री कानडे या आपल्या युट्यूब चॅनेलवरती. अशा प्रकारे झेंडूची माळ तयार झालेली आहे. आता आपण बत्ताशे बनवून घेऊया. त्यासाठी पांढरा पेपर जो आपल्या प्रिंटिंगसाठी वापरतो तो साधा पांढरा पेपर घेतलेला आहे. आता मी बत्ताशेंचं आउटलाईन छान कापून घेतोय. तर आपली ही झेंडूची माळ तयार झालेली आहे. बत्ताशे पण तयार आहेत. आता आपल्याला ह्या सगळ्या वस्तू एकत्र आणायच्या आहेत. म्हणजे या बांबूच्या काठीवरती असं गुढी वस्त्र, नंतर मग ही झेंडूची माळ, बत्ताशाची माळ हे सगळं आपण लावून घेऊया. आता मी पहिली बत्ताशाची माळ अशी ह्याच्या सोबत घेत आहे. ही झेंडूची माळ आहे. ही पानं आहेत. या सगळ्याला रबराच्या साहाय्याने बांधून घेते. अशा प्रकारे हे एवढं बांधून घेतलेलं आहे. आता हा छोटासा कलश यावर आणि हे आपला जो बेस आहे याच्यामध्ये ही काठी ठेवून घेऊया. अशा प्रकारे गुढी तयार झालेली आहे. ह्याच्या सजावटीसाठी हे छोटस आपण कलश लावून घेऊया. तुमच्याकडे जे काही इन्व्हिटेशन कार्ड्स येतात, पत्रिका येतात त्याच्यावरचे अशा छोट्या छोट्या गोष्टी मी जमा करून ठेवत असते. तुम्ही अशा जमा करून ठेवल्या असतील तर त्या आपण सजावटीसाठी वापरू शकतो.
तर अशा प्रकारे तयार झालेली आहे गुढी, जी आपण आपल्या ऑफिसमध्ये, ऑफिसच्या डेस्कवरती, प्रवेशद्वारावरती कुठेही छान ठेवू शकतो. तुमच्या घरी जर वर्क स्टेशन असेल, तर त्या वर्क स्टेशनवरही तुम्ही वापरू शकता. अशी फक्त 10 मिनिटात होणारी गुढी तयार आहे. तुम्हीही ही गुढी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा, तुमची गुढी कशी तयार झालेली आहे. फोटोजही माझ्यासोबत शेअर करू शकता. आर्किटेक्ट धनश्री कानडे या आपल्या युट्यूब चॅनलवरती आर्ट, आर्किटेक्चर, क्रिएटिव्हिटी, DIY यासारखे भरपूर सारे व्हिडिओज येत असतात. यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका.